नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया, आपण आजसाठी काय प्रिडिक्शन केलं होतं आणि त्याच्या अकॉर्डिंग आपले ट्रेड बनले की नाही आणि उद्यासाठी म्हणजे 21 फेबसाठी आपण काही प्रिडिक्शनचे पण प्लॅन करूया. तर आपण 25साठी काय प्लॅन केला होता? जर मार्केट गॅप डाऊन होत असेल आणि 46,300च्या जवळपास येऊन इथून जर रिव्हर्स घेत असेल, तर आपल्याला एक कॉल साईडचा प्लॅन करता येईल. पण मार्केट गॅप डाऊन तर झालं, पण इथे 46,300 पर्यंत आलं नाही. इथे कंटिन्यू एक सपोर्ट घेत होतं 20 एक मिनिटं आणि वरून एक ट्रेंड लाईन जी येत होती, याचा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला. आपल्याला जी लेवल हवी होती 46,500 याच्यावर सस्टेन झाल्यानंतर याचा रिटेस्ट पण झाला आणि याचा ब्रेकआउट झाल्यानंतर आपण त्यामध्ये एंट्री केली होती, ज्यामध्ये 1:2चं रिस्क रिवॉर्ड यामध्ये पाहायला मिळालं. पुढे काय आपण यामध्ये ट्रेड प्लॅन केले नाहीत, कारण इथे बरेच फिश मूव्हमेंट होत्या. कॉल साईडवाल्यांना इथं बसवलं, खाली आलं, त्यांचे एस-एल उडवले. पुन्हा इथून पुट साईडवाले जे आले होते, यांचे एस-एल उडवून वर मार्केट गेलं. त्यामुळे इथे काही थोडंसं कॉन्फिडन्स पण येत नव्हता आणि मग केलंही नाही आपण. निफ्टीमध्ये पण आपल्याला जी मूव्हमेंट पाहिजे होती, की आपण गॅप डाऊन जर मार्केट होत असेल आणि लेवल जर आपल्याला 22,220 या लेवलपर्यंत येत असेल आणि इथून वर निघत असेल, तर आपण एक कॉल साईडचा प्लॅन करणार होतो किंवा 22,060च्या वर आपण इथे कॉल साईडचा प्लॅन करणार होतो. तर मार्केट इथं आल्यानंतर बँक निफ्टीसारखंच इथे कंटिन्युअसली एक अर्धा एक तास इथे मूव्हमेंट एक कंटिन्युअसली सपोर्ट घेत होता. सपोर्ट नंतर आपल्याला जी मूव्हमेंट पाहिजे होती इथे ती मिळाली आणि यामध्ये 1:2च्या आसपास आपण रिस्क रिवॉर्ड घेऊन या ट्रेडमधनं एक्झिट केलं. त्यानंतर मार्केट पाहिलं तर बऱ्यापैकी इथे सपोर्ट तोडून पुन्हा खाली आलं. इथे सस्टेन होऊन खाली जायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पुन्हा इथून वर गेलं. म्हणजे कॉन्फिडंट असं नव्हतं, की इथे आल्यानंतर डबल टॉप बनवला, एक रेड कॅन्डल बनवली आणि पुन्हा हळू वर गेलं. यात कॉन्फिडन्स येत नव्हता. त्यामुळे आपण पुढे यामध्ये काही ट्रेड घेतले नाहीत. इथेही पण बघू शकता तुम्ही, एम पॅटर्न बनवला, ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट दिला, या सपोर्टचा ब्रेकआउट दिला. पुन्हा वर गेलं ते. म्हणजे ते त्यात काही पॉईंट वाटत नव्हतं, म्हणून आपण पुढे काही ट्रेडिंग केलं नाही. पण हे राहू दे. आता आपण पाहूया बँक निफ्टीचं उद्यासाठीचं काय प्रिडिक्शन असू शकतं. बँक निफ्टी आता क्लोजिंग जे झालेलं आहे 47,120च्या जवळपास झालेलं आहे. इथून जर मार्केट इथे फ्लॅट ओपन झालं, इथे जर मार्केट 47,120च्या जवळपास ओपन होत असेल आणि वर निघण्याचा प्रयत्न करत असेल, तर या 47,220च्या जवळपास आपल्याला एक अ, 1 मिनिट. या इथं थोडंसं प्राईस ॲक्शनचा वेट करावं लागेल, कारण आपण छोटा जर चार्ट करून पाहिला ना, तर या ठिकाणाहून एक बऱ्यापैकी खालची डाऊन मूव्हमेंट आली होती. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपण केअरफुली डिसिजन घेऊया, की 47,200च्या जवळपास आल्यानंतर जर इथं फ्लॅट ओपन झालं, वर जात असेल आणि इथे काय प्राईस ॲक्शन बनते याच्या अकॉर्डिंग आपण कॉल साईडचा प्लॅन करू किंवा सेफेस्ट वे जर म्हटलं तर 46,230च्या वर इथे एक 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोज झाली, त्याचा जर हाय ब्रेक होत असेल, तर आपण वरचे टार्गेट 47,400, 500 आणि 600 इथपर्यंत आपण वरचे टार्गेट प्लॅन करू शकतो. मार्केट फ्लॅट इथं ओपन होऊन जर खाली येत असेल, तर आपल्याला एक लेवल आहे 47,000 राउंड नंबर, दुसरी जी लेवल आहे ट्रेंड लाईन, तिसरी जी लेवल आहे ही 46,880, 890 हे पकडू शकतो आपण. हे खाली जरी येत असेल, तर आपण काही सिलिंगचा इथून काही विचार करत नाही आहे. जिथून कुठून रिव्हर्स जर फिरत असेल, तर कॉल साईडसाठी आपण इथे प्लॅन करणार आहोत. जरी ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि मार्केट इथे सस्टेन करत असेल आणि मग याचा जो सपोर्ट झोन आहे, याचा जर ब्रेकआउट काही द्यायचा प्रयत्न करत असेल, तर आपण छोटासा कुठेतरी प्लॅन करू शकतो. पण जर ॲग्रेसिव्ह म्हटलं, तर तुम्हाला हा जोपर्यंत सपोर्ट झोन ब्रेक होऊन खाली कॅन्डल क्लोज होत नाही, तोपर्यंत ॲग्रेसिव्ह असं सेलिंगचा प्लॅन करता येणार नाही आहे. जर मार्केट आता हे झालं गॅप डाऊनचं. मार्केट जर गॅपअप झालं 47,224च्या वर आणि त्याचं सस्टेन होत असेल आणि सस्टेन झालं 10-15 मिनटं त्याचा हाय जर ब्रेक होत असेल, तर वरचे टार्गेट आपण सेम तसंच प्लॅन करणार आहे. 400, 500, 600 आणि याच्याही वर निघालं तर मे बी 800, 900ची टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकते. हे झालं बँक निफ्टीचं. निफ्टीसाठी आपण पाहूया. निफ्टी
कंटिन्यू एक पॅरलल चॅनल बनला रिस्पेक्ट करून वर कंटिन्यू जात आहे. ऑल टाईम हायला आहे मार्केट. इथे एक खाली सपोर्ट झोन बनलेला आहे. जर इथे मार्केट फ्लॅट ओपन झालं, खाली येत असेल 22,186 किंवा 170 या इथपर्यंत येऊन इथून जर एक रिव्हर्सल मूव्हमेंट वर घेत असेल, तर प्राईस ॲक्शननुसार इथे आपल्याला ट्रेड बनेल आणि एक तर तुम्ही इथूनही प्लॅन करू शकता जर आपल्याला म्हणजे गॅरंटेड वाटत असेल की इथे हा स्पाईक घेतोय, हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय, तर छोट्या एसएलसोबत एक वरच्या साईडचा प्लॅन होऊ शकतो, जो की आहे 22,200, 220 आणि याच्यावर जर निघत असेल तर मग 250, 300 असे छोटे-छोटे वरचे टार्गेट प्लॅन करावे लागतील. कारण वर आपल्याला कुठेही रेझिस्टन्स नाही आहे. त्यामुळे मार्केट कुठून रिव्हर्स फिरू शकतं हे आपल्याला सांगता येत नाही आहे. मार्केट या ठिकाणी जर फ्लॅट ओपन झालं आणि जर खाली येत असेल, समजा आलं 22,180 इथून रिव्हर्स घेत असेल तरी कॉल, 22,170 इथून रिव्हर्स घेत असेल तरी कॉल आणि याच्या खाली जर इथे आलं या पॅरलल चॅनलला सपोर्ट करून वर निघत असेल तरी आपण कॉल साईडचा प्लॅन करू शकतो. खाली आल्यानंतर जर तुम्हाला सेफ लेवल पाहिजे असेल, तर तुम्ही 22,180च्या वर पुन्हा कॉल साईडचा प्लॅन करू शकता. सेफ लेवलसाठी आणि ज्यांची रिस्क घ्यायची तयारी आहे ते इथून जर आपल्याला काही रिव्हर्स मिळत असेल, असं काही स्पाईक दिसत असेल, तर आपण इथूनही कॉल साईडचा प्लॅन करू शकतो. तर हे झालं फ्लॅटच्या केसमध्ये. गॅपडाऊनच्या केसमध्ये गॅपडाऊन जर होत असेल 22,180 किंवा 70च्या पास, तर आपल्याला इथून रिव्हर्सल मूव्हमेंट मिळत असेल, तर आपण कॉल साईडचाच प्लॅन करणार आहोत. हेवी गॅपडाऊन झाला आणि या चॅनलला सपोर्ट करून वर निघण्याचा प्रयत्न करत असेल, तरीही कॉल साईडचाच प्लॅन करणार आहोत आपण. जोपर्यंत हा पॅरलल चॅनल ब्रेक होत नाही आणि हा स्विंग ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह सेलिंगचा विचार करणार नाही आहोत. तर बऱ्यापैकी आपण सगळ्या लेवल निफ्टी, बँक निफ्टीमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला जे काही विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर आमचा फ्रीमध्ये जो टेलिग्राम ग्रुप आहे, तो जॉइन करायचा असेल, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, त्याच्याही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुम्हाला जर आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही एक काम करू शकता. यूट्यूबची एक ₹49ची मेंबरशिप आहे, ते तुम्ही परचेस करा आणि आमच्या रेफरल थ्रू एखादं डीमॅट अकाउंट ओपन करा. तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी आमच्याकडनं सपोर्ट केला जाईल. लेवल्स प्रोव्हाईड केल्या जातील. तर म्हणजे सपोर्ट रेझिस्टन्स लेवल काय आहेत, काही पॅटर्न्स बनत आहेत किंवा काही असे जे काय आहे ते सगळे सपोर्टिव्ह राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये कुठल्या नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.